जे तुला खायला भेटले ना ते गप खाऊन घे आणि जेवण झालं की घरातले काम कर. आई, तुम्ही सारखं काम काम म्हणायल्या. एक तर तुम्ही मला बरोबर जेवायला देईना झाल्या, त्यामुळे माझ्या शरीरामध्ये नुसता अशक्तपणा आलाय, कमजोरी वाटायली. आणि वरतून तुम्ही मला म्हणायल्या की घरातले सगळे काम कर. आई, जर मी बरोबर जेवण खाणार पिणार नाही करणार नाही तर माझ्या अंगामध्ये ताकद कुठून येईल? मग माझ्या बाळाला पण काय लागल? माझ्या बाळाची देखभाल मी कशी करणार? जर मीच एवढी कमजोर असेल, अशक्त असेल, तर माझ्या पोरीच्या अंगी काय लागल? कशी स्वस्थ राहणार मग ती? तू आणि तुझ्या लेकीला जर एक दिवस बरोबर जेवण नाही भेटलं ना तर काय मरणार नाही तुम्ही दोघी पण. ते भेटले ना ते गप उगा खाय आणि घरातले उठून काम कर. कपडे धुवायसाठी काढून ठेवलेत मी. तुझं झालं की चल आणि कपडे धुवून टाक तेवढे. आणि माझ्या लहान सुनाचे बी कपडे हातात ना, तुझे पण कपडे आहेत ते पण धुवायचे तुला. आई, मी एवढं काम नाही करू शकणार हो. तर मी पाण्यामध्ये हात टाकला, इतका वेळ राहिले माझे पाण्यामध्ये हात, तर मला सर्दी व्हायची भय आणि मग माझ्या बाळाला पण. आणि तसं पण आई, तुम्ही माझ्यासाठी काय मसाजवाली बोलवली नाही, काय नाही. मी माझ्या हातानेच माझ्या बाळाची पण मसाज करते आणि माझ्या पायाची पण. त्यामुळे माझ्या शरीराला लई त्रास व्हायलाय. त्यामुळे आई, माझ्याकडून तेवढे काम नाही होणार आताच. राधिका, तुझ्या काय बापाने इथं नौकर आणून ठेवले नाही तर घरातले काम करायला? एक येऊन घरातले सगळे काम करतील. गप उगा भाकर खाय आणि उठ तिथून आणि काम करून घे घरातले सगळे. माझ्या पुढे अशी तुझी नाटक नाही चालणार बघ. तुला आराम नाही भेटला म्हण, मसाज करणीवाली पाहिजे म्हण तुला. नाही, एक तर पोरीला जन्म दिला आणि मसाज करणारी बाई पाहिजे म्हण तुला. बरं ठीक आहे आई, मी घरातले सगळे काम करते हळूहळू. पण एक काम करा आई, माझ्या बाळाची मॉलिश करून द्या तुम्ही. माझ्यापाशी एवढा फालतूचा वेळ नाहीये तुझ्या बाळाची मॉलिश करायला. पहिले तू उठ, घरातले सगळे काम कर आणि नंतर येऊन तुला वेळ भेटला तर तुझ्या पोरीची मसाज कर. मी करणार नाही. आणि एक दोन दिवस जर तुझ्या लेकीची मसाज नाही केली ना तर काय ती मरणार नाही, काय नाही. अव आई,